ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे रविराज प्रियाला बघितल्यानंतर खूप चिडतात आणि बोलतात तू आताच्या त्या या घरातून निघून जा। तेव्हा ती प्रिया बोलायला लागते की बाबा असं करू नका, मला हे मेहपनचे गुंड माझ्या पाठी लागले, ते मला जिवंत ठेवणार नाही। पण रविराज काय ऐकत नाही, ते बोलायला लागतात तू आताच्या तो या घरातून निघून जा, नाही तर मी पोलिसांना घेऊन येईन। पण इथे प्रिया रविराजांसमोर गायवाया करायला लागते, पण रविराज तिचं काय ऐकत नाही, तिचा हात धरतात आणि तिला फरफटत बाहेर हाकलून देतात। तेव्हा अश्विन प्रियाला बोलायला लागतो की प्रिया इथनं चल, इथे राहून काय अर्थ नाही। सायलीला समजलं असतं की प्रिया ही घर सोडून गेली असते आणि आता ती रविराज आणि प्रतिमा त्याच्या घरी गेलेली असेल। त्यानंतर रविराज आणि प्रतिमा तिकडे सुभेदारांच्या घरी येतात, तेव्हा ती सायली विचारायला लागते की तन्वी तिकडे आली होती का। तेव्हा ती प्रतिमा बोलायला लागते, प्रतिमा त्या टायमाला सगळा घडलेला प्रकार सांगायला लागते आणि बोलायला लागते। प्रतिमा सांगायला लागते की रविराजाने तिला हाकलून दिलेला आहे। तेव्हा अर्जुन बोलायला लागतो की मला रविराजांशी भेटायचं आहे, त्यांना काहीतरी सांगायचं। तेव्हा प्रतिमा सांगायला लागते की तुम्ही त्यांच्या रूममध्ये जाऊ। तेव्हा ते अर्जुन त्यांच्या रूममध्ये जाते, तेव्हा ती सायली प्रतिमा त्याला बोलते की सायली सांगायला लागते की तुम्ही घाबरू नका, ती तन्वी आहे ना, ती उगाच धमकी देते, ती काहीच करणार नाही। पण इथे प्रतिमाला चिंता वाटत असते की तन्वी जीवाचं काही बरं वाईट करून घेईल तर सुमन सांगायला लागते तिने खूप मोठा तमाशा केला होता। तर सायली सांगायला लागते की तुम्ही घाबरू नका, ती फक्त तमाशा करेल आणि ती फक्त ऍक्टिंग करते आणि बाकी ती काहीच करू शकत नाही। ते अर्जुन रविराज सांगायला लागतो की मला एक गाठोडे सापडले आणि ते तन्वीने एक कपाटात लपून ठेवले होते। तेव्हा रविराज बोलायला लागतं ते गाठोडे आश्रमातून आलं नव्हतं, ते गाठोडे कोणीतरी एका बाईने आणून दिलं होते। तेव्हा ते अर्जुन बोलायला लागतो नाही सेनी, अर्जुन बोलायला लागतो काहीतरी गडबड आहे। तेव्हा रविराज पण बोलायला लागतो काहीतरी गडबड आहे, कारण की मधुभाऊंकडे 20 गाठोडी होती। तेव्हा अर्जुन सांगायला लागतो मी सायलीच्या आईबाबाने शोधत आहे, पण त्यांच्या आईबाबाने शोधताना खूप अडचणी आल्यात। आणि अर्जुन सांगायला लागतो की जे गाठोडे आहे तिचे आहे ना, त्यामुळे आपल्याला तिचे आई वडील मिळतील, पण ते गाठोडी सापडत नाही आहे। मी तन्वीच्या रूम मध्ये पण गेलो होतो ते गाठोडे शोधायला, पण तन्वीच्या रूम मध्ये तिचं गाठोडे सापडलं। तेव्हा इथे रविराज बोलायला लागते की अस्सल गुन्हेगार आहे, कधी पण ती चूक करणार नाही, ते गाठोडे तिने मेहपनच्या इथे ठेवलं असेल। तेव्हा अर्जुन सांगायला लागतो की मी कुसुमला विचारायला होतं की अशी गाठोडी कोणाला दुसऱ्याला दिली जातात की। तेव्हा इथे कुसुम सांगत होते की नाही, अशी गाठोडी कोणाला दुसऱ्याला देता येत नाहीत। तेव्हा अर्जुन होते ते गाठोडे त्या बाईकडे कसं गेलं काय माहित, आणि सायलीचं गाठोडे कुठे गायब आहे ते समजत नाही। अर्जुन बोलायला लागतो आपण तन्वीची रूम चेक केली तर। तेव्हा ते रविराज बोलायला लागतो आपण तन्वीची रूम चेक करूया। त्यानंतर ते प्रियाच्या रूम मध्ये येतात आणि तिच्या रूमची झडकी घेतात आणि त्यामध्ये त्यांना एक काय ते असं सापडते। तेव्हा तिथे सापडतं ते प्रियाचा गाठोडे आणि तिने मैपनकडे घेऊन ते इथे आणलेलं असतं। आणि ज्यावेळी ते गाठोडे काढले जातात त्यामध्ये एक फोटो असतो, म्हणजे तिच्या आई वडिलांचा। तेव्हा रविराज बोलायला लागते हा फोटो तिच्या आई वडिलांचा असू शकतो का। तेव्हा अर्जुन बोलायला लागतो हा जो फोटो सायलीच्या आई वडिलांचा असेल तर मग तन्वीने ह्या गोष्टी आपल्यापासून का लपून ठेवल्या। तिकडे साक्षी तुरुंगामध्ये साक्षी फार अस्वस्थ झालेली असते, तिला कळते की प्रिया एवढी शातीर आहे की तिला तुरुंगातील 4 भिंती पण तिला अडवू शकल्या नाही। ही तुरुंगातून सही सलामत सुटली, पण आपण या जेलमध्ये असेच रडत राहणार, या गोष्टीची तिला खूप खंत वाटत असते। तुरुंगातील असे जगणे जगल्यापेक्षा आपण मेलेले बरे असे तिला वाटत असते। आणि तिथेच असलेल्या त्या धारदार ताटाने ती स्वतःचा हात कापून घेणार असते, तेवढ्यात इतक्यात तिथे असलेली एक पोलीस कॉन्स्टेबल तिला अडवते आणि तिच्या कानशिला लावून तिला म्हणते आधी स्वतः चुकी करायची आणि मग असा जीव द्यायला जायचा, आणि हे असं चालणार नाही। दुसरीकडे प्रिया ही स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न करत असते, त्या टायमाला ती प्रतिमा खूप घाबरते। पण तिला आगीने कसा जाळत होता हे तिला आठवायला लागत असते। पण किती झालं तरी प्रिया आपली मुलगी आहे असं तिला वाटत असतं, म्हणून ती प्रियाला नाईलाजाने घरात घेते। त्यानंतर आपला प्लॅन यशस्वी झाल्यानंतर प्रिया खूप खुश असते। इकडे त्या रूम मध्ये तेवढ्यात अश्विन येतो आणि अश्विन सांगायला लागतो का हा फोटो कोणाचा। रविराज आणि अर्जुन बोलायला लागतो हा फोटो सायलीच्या आई वडिलांचा असावा। तेव्हा इथे अश्विन बोलायला लागतो हा फोटो सायली प्रियाच्या तर पर्समध्ये होता, असाच फोटो प्रियाच्या पर्समध्ये पण होता। इकडे सुमन प्रतिमाला सांगत असते की जेव्हा रविराज तन्वीला घरातून हाकलत होते तेव्हा मी बघितलं की तन्वीच्या पायाखाली तुळशीपत्र नव्हतं। प्रतिमा बोलायला लागते की हे काय सांगतेस तू, हे कसं शक्य आहे। तेव्हा सुमन बोलायला लागते मी खरं बोलते। ते हे प्रतिमाला ऐकून खूप मोठा धक्का बसतो आणि ती बोलायला लागते सगळं रविराजांना सांगायला पाहिजे। त्यामुळे तिथे सायली येते आणि सायली बोलायला लागते की कसलं तुळशीपत्र, तिला आपल्या पायाखालचं तुळशीपत्र माहित असतं। तेव्हा सुमन बोलायला लागते की तन्वीच्या पायाखालचं तुळशीपत्र जेव्हा तिला रविराज घरात हाकलून देत होते तेव्हा मी पाहिलं की तिच्या पायाखाली तुळशीपत्र नव्हतं। तेव्हा सायली बोलायला लागते काय बोलताय तुम्ही, तन्वीच्या पायाखाली तुळशीपत्र,
तेव्हा प्रतिमा सांगायला लागते की तिच्या पायाखालची जन्म कोण आहे ती असेल ना, तर इथे सुमनला धक्का बसतो. ती बोलायला लागते हे खोटं आहे, तिच्या पायाखाली तुळशीपत्र नव्हतं. तेव्हा सायली सांगायला लागते की प्रतिमा ताई तिच्या पायाखाली कुठलं तुळशीपत्र नाही. त्यामुळे आता हे ऐकून प्रतिमाला चांगला धक्का बसतो. प्रतिमा बोलायला लागते तू काय बोलते. तेव्हा इथे सायली बोलायला लागते की तिच्या पायाखालची जन्म कोण कधीच मी लहानपणी बघितलीच नाही आणि आता कशी असणार. त्यानंतर इथे रविराजाने बोलावलं जातं आणि रविराज बोलायला लागतं तुम्ही इतका आरडाओरडा का करता. सायली बोलायला लागते गोंधळ झालेला आहे. तर इथे रविराज बोलायला लागते कसला गोंधळ. ते इथे सायली बोलायला लागते रविराजांना ही प्रतिमा ते काय बोलते बघा. तन्वीच्या पायाखाली तुळशीपत्राची खूण होती आणि ही सायली आता ही सुमन सांगायला लागते की जेव्हा तुम्ही तिला घरात नाक लावला तेव्हा तिच्या पायाखाली तुळशीपत्राची खूण पाहिली नाही आणि खरंच तेच आहे कारण की तिच्या पायाखाली तुळशीपत्राची खूण कधीच नव्हती. आणि सायली सांगायला लागते तुळशीपत्राची खूण तर माझ्या पायाखाली आहे आणि ती जन्मापासून आहे. तर इथे सगळ्यांना धक्का बसतो आणि तेव्हा इथे रविराज आणि प्रतिमा बोलायला लागते काय बोलतेस तू. आणि इथे मोठा खुलासा झाला असतो आणि रविराजांना चांगला धक्का बसलेला असतो आणि कोणालाच काय कळत नाही. त्यानंतर रविराज इथे अर्जुनला बोलवतात आणि अर्जुनला सांगायला लागतात की मग अशी अश्विन पण बोलला होता की तो फोटो आहे ना तिच्या पर्समध्ये पण होता. आणि इथे सायली सांगायला लागते की ही प्रिया नाही तिच्या पायाखालचं तुळशीपत्र खोटं आहे आणि हे तिच्याच पायाखाली बघायला गेलो तर तिच्या स्वतःच्या पायाखाली तुळशीपत्र आहे. आणि तेव्हाच रविराज बोलायला लागते सत्याचा शोध घेतला पाहिजे. आणि त्या टायमाला तिथे अश्विन येतो आणि अश्विन सांगायला लागतो की तन्वीचं काहीतरी खोटं आहे आणि तो सांगायला लागतो हा बघा फोटो आणि हा बघा व्हिडिओ. अश्विन व्हिडिओ दाखवतो आणि तेव्हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सगळ्यांना धक्का बसतो आणि तो व्हिडिओ आणि त्या व्हिडिओमध्ये प्रिया सांगायला लागते की मी खरी तन्वी नाही आणि मला या घरात पेरलं गेलं आहे आणि हे सगळं महिपांनी करून केलेलं आहे. आणि प्रिया सांगायला लागते की मी या घराची मुलगी नाही, खरी मुलगी ही सायली आहे. मी या घरात तोतया बनून आली होती आणि त्यानंतर मी हे करायला तयार नव्हतो. त्यानंतर इथे महिपतने मला फसवायला बघितलं आणि त्यांनी तुरुंगात येऊन मारण्याचा प्रयत्न केला होता. आणि त्यानंतर त्या तुरुंगात माझ्या जीवाला धोका असं सांगून मी बेलवरून बाहेर आले आणि त्या घरात मी येण्यास तयार नव्हती. आणि त्या घराची खरी सून आहे ती सायली आहे. सायली या घराची सून आहे. मी या घरात तोतया म्हणून आली होती आणि या सगळ्यामध्ये मला महिपांनी सांगितलं होतं आणि महिपान चक्रीने मला किल्लेदारांच्या घरात रोवलं आणि त्यानंतर पुढे मी हे काम करण्यास तयार नव्हते आणि त्याचा बदला घेण्यासाठी त्यांनी महिपांनी मला मारलं होतं. आणि आता हे प्रियाने चांगलाच गेम खेळलेला असतो. प्रियाला माहीत असतं की आपल्याला सासर आणि माहेर या दोन्ही ठिकाणी मला न्याय मिळणार नाही. मी ते रविराज सांगायला लागतो या सगळ्या गोष्टी घेऊन आपण आता पोलिसाकडे जाऊया आणि तिथे जाऊन आपण या सगळ्या गोष्टीचा इन्फॉर्मेशन घेऊ. आणि इथे सायलीला आता खूप मोठा आनंद झालेला असतो आणि तिला आता कळलेलं असतं आपण या घरातली तन्वी आहोत. त्यानंतर इथे अश्विन पण माफी मागतो आणि अश्विन बोलायला लागतो की माझ्याकडून खूप मोठी चूक झालेली आहे. या तन्वीवर मी विश्वास ठेवून तिने माझा विश्वासघात केला आहे. आणि आता प्रियेचं खरं कारस्थान करून आता सायलीच खरी तन्वी आहे. ते पुढे कसं सिद्ध होणार हे पाहणे पुढे रंजकच होणार आहे.